दिनांक 18/9 रोजी पोलीस स्टेशन गोंदिया सिटी येथे काही व्यापाऱ्यांनी तक्रार दिली होती की त्यांनी कुरिअरद्वारे जवळपास 50 किलो चांदी मागवली होती आणि त्याच्यापैकी 30 किलो चांदीची चोरी झाली असं त्यांनी एक तक्रार दिली होती. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया सिटी यांनी तपास करून जी काही कुरिअर कंपनी होती त्यांच्याकडे जाऊन तपास करून एक आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडून 40 लाख रुपये किमतीची जवळपास 30 किलो चांदी हस्तगत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या गोंदिया सिटी पोलिसांनी अटक करून पुढचा तपास त्यांचा सुरू आहे. सर, अशा पद्धतीचा हा पहिलाच गुन्हा होता काही कोरिअरच्या माध्यमातून? बरोबर आहे. आतापर्यंत आपल्याकडे हा पहिलाच गुन्हा आहे आणि याच्यामध्ये जे काही लॉजिस्टिक होतं ते हाय व्हॅल्यू लॉजिस्टिक होतं. त्यामुळे आपण इमिजिएटली त्यामध्ये गांभीर्याने तपास करून आरोपीला अटक करून तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सर, व्यापाऱ्याने हा जो माल आहे कोरिअरच्या माध्यमातून मागवलेला होता, तर हा एक्साइज ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न होता की काय, असा काय प्रकार? ते आपण आता चेक करत होतो. त्यांनी आपल्याला काही बेसिक डॉक्युमेंटेशन बिल्स वगैरे त्यांनी सादर केले आहेत. तर इतर पण त्यांना पण डॉक्युमेंटेशन सादर करायला लावलेलं आहे. परंतु याच्यामध्ये मुद्देमालाची किंमत फार जास्त असल्यामुळे आपण पहिले त्याच्यामध्ये प्रायोरिटी जी आहे ती रिकव्हरीला दिली होती. बाकी इतर त्यांचे बिल्स आहे, कुठून ऑर्डर केलं होतं, लिगल इलिगल, ती पण आपण चेक करत आहोत. त्यानुसार जे आहे ते पुढचं आपण कारवाई करणार आहोत. लोकांना काय आवाहन करणार आहात आपण या संदर्भात? आता आपण लोकांना ते सांगू की हाय व्हॅल्यू जे आपण आयटम्स मागवतो ते शक्यतो कुरिअर वगैरे न मागवता इतर जे आपले ट्रॅडिशनल जे वे ऑफ बिझनेस आहे त्याच्यामध्ये मागवावेत. त्याच्यामध्ये किती आरोपी आहेत? आरोपी कुठच्या आणि सध्या आरोपी आहे ते गोंदियाचेच आहे. सय्यद जिया अली कमर अली सय्यद नावाचे ते गोंदियाचेच आरोपी आहे आणि हे पण कुरिअर डिस्ट्रीब्युशनचेच काम करतात. त्यांच्याच वेअर हाऊस मधून आपण हा मुद्देमाल जप्त केला. कुठून गहाळ केली होती त्यांनी? पहिला पार्सल कुठून गहाळ केलं होतं? ते पार्सल त्यांनी गुजरातवरून मागवले होते. गुजरातवरून ते एक नागपूरची कुरिअर कंपनी त्यांच्याकडे आले होते. नागपूरच्या कुरिअर कंपनीकडून ते गोंदियाची एक त्यांची सब कुरिअर कंपनी आहे आणि गोंदियाच्या सब कुरिअर कंपनीकडून त्यांचे जे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्या एका डिस्ट्रीब्युटरकडे हे मुद्देमाल आढळला आहे आपल्याला. तिसऱ्या चौथ्या लेअरमध्ये जवळपास होणार. जिस व्यापारी ने कुरियर से मंगाया था उसका नाम सोनी का किया जा सकता है? जिया अली कमर अली सैयद. नहीं, दुकान व्यापारी 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 ज्वेलर्स का नाम? इसमें फिरियादी का नाम है रोहित सोनी, रोहित ज्वेलर्स में. सर, इस प्रकार की जो कंपनी कर रही है तो ये कंपनी के ब्लैक लिस्ट होंगी और ये कंपनी इसमें चेक करेंगे एक्चुअली कि रजिस्टर्ड कुरियर कंपनी या फिर कई लोग इनके कॉन्टैक्ट बेसिस पे भी काम करते हैं, तो हम इसमें चेक करेंगे पूरा. तो जो भी लीगल इसमें एक्शन है वो की जाएगी. सर, काय सांगणार? सध्या गोंदिया जिल्ह्यात नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. काय बंदोबस्त राहणार, कसं काय राहणार? दिनांक 22 तारखेपासून आपल्याकडे नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 690 ठिकाणी नवरात्र उत्सव मनवला जाणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रास, गरबा, दांडिया जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तर गोंदिया जिल्हा प्रशासनाने सर्व जे आयोजक आहेत त्यांची मीटिंग घेऊन आणि त्यांना सगळ्या योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर बंदोबस्ताची पूर्ण तयारी केलेली आहे. मुख्यत्वे करून जे काही रात्री कार्यक्रम असतात त्यांना सुरक्षा पुरवण्यावर आमचा विशेष भर राहील. विशेष पेट्रोलिंग सुद्धा आम्ही यासाठी नेमलेली आहे. तर आमचे आव्हान एवढेच आहे की नागरिक आहेत आणि जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा पोलिसांना आणि जे प्रशासन आहे त्यांना सहकार्य करावे. बाकी जी आहे योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल. गरबा किती वाजेपर्यंत सुरू राहणार? गरबामध्ये युजली 10 वाजताचीच परमिशन आहे. काही मागच्या वर्षीप्रमाणे काही स्पेशल डेजला आपण एक्सटेंडेड परमिशन मिळते. ज्या दिवशी एक्सटेंडेड 12 वाजेपर्यंत परमिशन आहे त्या दिवशी 12 वाजेपर्यंत वाजवू शकतात, परंतु इतर दिवशी 10 वाजताच आपण परमिशन दिलेली आहे. सर, इसमें पार्किंग की व्यवस्था क्या की जाएगी? मतलब रोड वगैरह जाम होती है, काफी ट्रैफिक में प्रॉब्लम आता है. याच्यामध्ये आपण आयोजकांना परमिशन देताना ते लेखी अटी शर्ती राखल्यात की त्यांच्याद्वारे हे ग्राउंड पार्किंगची सुद्धा परमिशन देण्यात येईल. आपल्या सर्व प्रिकॉशन आपण ट्रॅफिकचा सुद्धा बंदोबस्त लावणार आहोत, परंतु आयोजकांना आपण अटी शर्तीवरच परवानगी दिलेली आहे. त्याच्यात गोंदिया शहरातील एका व्यापाऱ्याने एक आरटीओची लिंक आली होती, त्यावर क्लिक केलं आणि त्याच्या अकाउंटमधून 5 लाख रुपये गेलेले आहेत. काय प्रकरण लोकांना काय आव्हान करणार? याच्यामध्ये वेळोवेळी आपण सायबर अवेअरनेस करतच आहोत. आपले सायबर दूत नावाचे व्हेकल सुद्धा आहे की लिंक्स वगैरे ज्या काय येतात, मेसेज जे काय येतात त्यामध्ये आपण डायरेक्टली त्यामध्ये क्लिक करू नका किंवा आपली पर्सनल माहिती त्याच्यामध्ये रिव्हील करू नका. त्या व्यापाऱ्यांना एक आरटीओ चलानचा एक मेसेज आला होता आणि त्यांनी क्लिक केल्यावरती त्यांचे अकाउंटमधून 5 लाख रुपये गेले असं ते घटना घडलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे काही अकाउंट वगैरे आरोपीचे त्यांचा आपण ट्रॅक करत आहोत. ते फ्रीज करण्यासाठी पत्र पण दिले आहेत. तर नागरिकांना एवढंच आव्हान असणार आहे की जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे काही आपले व्यवहार आपण करतो ते जे आपल्या सिक्युअर वेबसाईट्स आहेत त्याच्यावरतीच करा. बाकी लिंक्स असतील काही इतर फ्रॉड्युलंट मेसेज असणार आहेत त्यांना आपण रिप्लाय देऊ नका.